विद्या चव्हाणांचं दर्शन माझ्यामुळे का होईना पण टीव्ही चॅनल्सला झालं, त्यांनी खरे माझे आभारच मानले पाहिजे। विषय ते जे काही म्हणाले त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे, पवार साहेबांना काय म्हटलं, त्यांच्या मोठ्या ताईंना काय म्हटलं, त्यांच्या नेत्यांना काय म्हटलं। परवा मी ज्या एका वाहिनीवर बोलले की शरद पवारांबद्दल चित्रा वाघ असं काय बोलू शकतात, त्यामध्ये मी हे स्पष्ट म्हटलं होतं की ते बोलणं माझं नाही, ते बोलणं देवेंद्रजींचं नाही, ते बोलणं भारतीय जनता पार्टीचं सुद्धा नाही, ते बोलणं होतं सरकारी वकील असलेल्या प्रवीण चव्हाण यांचं। ते जे काही बोलले ते रेकॉर्डवर आहे, पण ताई सध्या हाऊस मध्ये नसल्यामुळे कदाचित त्यांनी ते ऐकलं नसेल की ते पेन ड्राइव्ह जे बोललेला संवाद आहे तो विधानसभेच्या पटलावरती आमचे नेते देवेंद्रजी यांनी त्या ठिकाणी मांडला होता। दुसरी गोष्ट, ज्या वेळेला आपण आपल्या नेत्यांबद्दल बोलतो, जसं त्यांनी सांगितलं चित्रा वाघला आम्ही मोठं केलं, मला मोठं करण्यामध्ये तुमचा हात आहे। तुम्ही हात दिला आणि मी डोळे झाकून चालत राहिले आणि तुम्ही मला अध्यक्ष केलं, या वादात मला पडायचं नाही। मला पक्षाने संधी दिली, मी काम केलं। 20 वर्षामध्ये आज बोलायला लागतंय विद्या चव्हाण तुमच्यामुळे, आणि त्याच्यामुळे कदाचित पवार साहेब आणि बारामतीच्या मोठ्या ताईलाही उजळणी होईल। या 20 वर्षामध्ये पायाचे कातडे सुद्धा काढून पक्षाला दिलेत, नाही म्हणावं त्यांनी। जी जी काही जबाबदारी दिली त्याचे परिणाम काय होतील याचा विचार न करता पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे निभवायचं काम चित्रा वाघने केलंय।